हॅलो ऑल, स्वागत आहे तुमचं माझ्या पुणे टू पॅसिफिक चॅनलमध्ये. आणि आता लवकरच गणपती येणार आहेत सगळ्यांच्या घरी. आमच्याही घरी गणपती येतो. आम्ही 10 दिवसांचा गणपती बसवतो. तर गणपती बसवण्याचं हे आमचं 4थं वर्ष आहे. आणि जनरली इथे स्टोअरमध्ये गणपती मिळतात, पण लिमिटेड स्टॉक असतो आणि त्यांना थोडा साऊथ इंडियन टच असतो त्या गणेश मूर्तींना. तर आहे ते आम्ही घेतो ॲक्च्युली तिथून. पण हे पहिलं असं वर्ष होतं जिथे आम्ही सियाटलमध्ये राहतो. आता 10 वर्ष झाली आम्हाला सियाटलला मूव्ह होऊन. आणि इथे पहिल्यांदा गणपतीचा असा स्टॉल लागला होता. 1 दिवसाकरता होता आणि लिमिटेड मूर्ती होत्या. असं एक्स्ट्रा असं काही इन्व्हेंटरी वगैरे नव्हतं. जे समोर लावलेलं आहे तेवढ्याच गणेश मूर्ती होत्या. पण ह्याचं एक विशेष म्हणजे ह्या गणेश मूर्तींना जसं आपण पुणे मुंबईला जातो ना खरेदी करायला, अगदी आपल्या महाराष्ट्रीयन स्टाईल सगळ्या मूर्ती होत्या. त्यामुळे हे विशेष होतं आमच्यासाठी. आणि पहिल्यांदा आम्हाला तो फील आला की जसं आपण इंडियामध्ये जातो गणेश मूर्ती सिलेक्ट करायला आणि आपल्याला पाहिजे तशी गणेश मूर्ती मिळते, तसाच हा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. इतक्या म्हणजे लिमिटेड मूर्ती होत्या, पण इतक्या सुंदर होत्या म्हणजे आम्हाला कन्फ्युजन झालं की कुठली मूर्ती घ्यावी आणि कुठली नाही. तर इथे 10 इंचपासून ते 24 इंचपर्यंत मूर्ती होत्या. आणि प्राईस जर पाहिली तर $90 स्टार्ट होती, ती $800 होते. आणि आम्हाला जी आवडली मूर्ती ती 15 इंच हाईट होती. ती आम्ही सिलेक्ट केली. ती अराऊंड आम्हाला विथ टॅक्स $165 मिळाली. आणि $165 जर इंडियन रुपीजमध्ये आपण कन्वर्ट केलं तर अराऊंड 15,000 जाते. पण आणि इको फ्रेंडली एक तर मूर्ती आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इतक्या दूरदेशी राहून आपला सण आपल्याला साजरा करता येतो आणि हवी तशी मूर्ती मिळते आपल्याला. तर मग पैसे द्यायला काही वाटत नाही. जिथे श्रद्धा आणि भक्ती असते तिथे किंमत महत्त्वाची वाटत नाही. तो सण साजरा करायला आपल्याला मिळतो हेच खूप महत्त्वाचं असतं. तर अशी आमची आता गणेश चतुर्थीची सेलिब्रेशनची सुरुवात झाली आहे. आणि गणपती सिलेक्ट झाल्यानंतर पिकअपसाठी तुम्ही म्हणजे बुक करून लगेच तुम्ही घेऊन जाऊ शकता तुमच्यासोबत, किंवा बुकिंग करून नंतर त्यांनी दिलेल्या टायमात पिकअप करू शकता. आता इथे जनरली गणेश चतुर्थीची सुट्टी वगैरे नसते आणि वीकडेजमध्ये आल्यावर खूप धावपळ होते ह्या गोष्टी करणं, तर मग जनरली लोक सोबतच घेऊन जातात.